महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ श्रोते हो, स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुम्ही सुखात आनंदात ऐश्वर्यात राहो, हीच स्वामी चरणी प्रार्थना। स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आज आहे बखरचा 9वा भाग, म्हणजेच श्रींचा जन्मकाळ। श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रथम मंगळवेढ्यास शके 1760च्या सुमारास आले होते। हे आपण बऱ्याच याच्यातून आपण ऐकलेलंही आहे। मग ते पुढे तेथून कोठे आले याचबद्दल खात्रीलायक माहिती मिळत नाही। तथापि त्यांच्या भक्तजनांनी होईल ती खटपट करून काही माहिती मिळवल्या, आणि ती अशी: उत्तर हिंदुस्थानात श्री भागीरथीचे उत्तरेस मोठे अरण्य आहे। तेथे योगी लोक खूप तपश्चर्या करीत असतात। त्या वनात एका वारुळामध्ये स्वामी महाराज तपश्चर्या करीत होते, आणि तपश्चर्या करीत असता असता तिथं एक लाकूड तोडा येतो, आणि ते लाकडे तोडीत तो महाराजांच्या वारुळावर आला। त्याने कुऱ्हाडीचे घाव वारुळावर केले। तेच घाव महाराजांच्या मांडीस लागले। ते पुढे त्यांच्या मांडीवर दिसत असत। लाकूड तोड्याने एका अर्थी जगावर उपकारच केले, खरंच उपकार केले। आज जर त्या लाकूड तोड्याने त्या प्रकारे जर त्या वारुळावरती ते कुऱ्हाडीचे घाव घातले नसते तर कदाचित आपल्या कोणाला स्वामी महाराज हे मिळालेही नसते। असो, तेथून महाराज निघाले ते काशी क्षेत्री जाऊन पूर्वी देशी प्रकट झाले। पुढे महाराज गंगा संगमी जाऊन काही दिवस राहिले। नंतर यतिराज देवल ग्रामात जाऊन तेथे त्यांनी आपल्या पादुका स्थापन केल्या। ब्रह्महत्यादी पातके पादुकांच्या दर्शनाने नाहीशी होतात, असा त्या स्थापनेचा महिमा आहे। नंतर महाराज मोंगलाईत जाऊन राहिले। तेथे मठ स्थापन करून त्यास 8 गावांची जहागीर मिळवून दिली, आणि आपल्या शिष्यांकडे मठ सोपवून दिला व महाराज पुढे चालते झाले। त्यावेळी महाराजांना चंचल भारती या नावाने ओळखलंही जायचं, आणि त्यावेळेला ते त्या नावाने प्रसिद्धही होते। महाराज अक्कलकोटास आल्यावर मोंगलाईतील संस्थानांपैकी काही बैरागी महाराजांकडे आले होते। त्या मठासंबंधी काही लढथड पडल्यामुळे मूळ संपादक म्हणजेच जे संस्थापक होते, जे स्वामी महाराज अथवा चंचल भारती यांची सही आणावी म्हणजे संस्थानाच्या कामाचा निकाल करू, असे सरकारचे म्हणणे होते। परंतु महाराजांनी त्यांना सही काही दिली नाही। पुढे महाराज रामेश्वर येथे गेले। तेथून उडुपी क्षेत्रास जाऊन पंढरपुरास आले। नंतर मंगळवेढे गावी महाराज प्रसिद्ध आले, म्हणजे मंगळवेढे येथे महाराज प्रसिद्धीस आले। आणि त्या सुमारास कदाचित महाराजांचे वय 400 ते 500 वर्षाचे असावे असे लोक सांगतात। पण त्यांच्या वयासंबंधी खात्रीलायक माहिती अद्यापही कोणालाही मिळालेली नाही। ते फार जुनाट पुरुष होते, हे मात्र प्रत्येक जण कबूल करीत होता। श्रोते हो, जसा जसा बखरेचा एक एक भाग आपण ऐकतो आहोत, आपण स्मरण करत आहोत, त्यामध्ये महाराजांबद्दलच्या खूप काही लीला, त्यांच्याबद्दलची माहिती जी काही मिळते आहे ती खरोखर अनोखी आहेत। ते कधी कधी असं म्हणजे ती कथा सांगताना सुद्धा कधी कधी असं वाटतं की महाराज खरंच कसे असतील त्यावेळेला, आणि जे महाराजांच्या सान्निध्यात होते ती लोक किती भाग्यवान असतील। आजच्या ही काळात महाराज आपल्याला नेहमी सांगतात, हम गया नहीं जिंदा है, आणि ही पावलोपावली प्रत्येक भक्ताला महाराजांचे अनुभव येत असतात। तर त्यावेळेचा तर महिमा काहीतरी वेगळाच असेल। ज्यांनी की तो महाराजांच्या सान्निध्यात तो वेळ घालवला ती लोक किती भाग्यवान असतील। असो,
पण आपण या जन्मी मनुष्यरूपी आलो आहोत, तर नक्कीच काहीतरी चांगलं सत्कर्म करून जाऊ आणि आपल्या स्वामींच्या चरणी आपलं जे काही कार्य आहे ते आपण स्वामींच्या चरणी समर्पित करू. तर श्रोते हो, आजचा भाग मी इथंच थांबवते आणि केलेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. पुन्हा एका नवीन भागात आपण भेटूया पुढच्या. आणि हो, ज्यांनी बखरेचे अगोदरचे भाग ऐकले नसतील त्यांनी नक्कीच त्या प्लेलिस्टमध्ये जावं. तिथं तुम्हाला संपूर्ण भाग तुम्हाला मिळतील आणि नक्कीच ते भाग ऐका. खूप छान कथा आहेत स्वामी महाराजांच्या, सगळं काही अगाध आहे. श्री स्वामी समर्थ.